आपण क्लास 20 ला सुरुवात करूया। या क्लासमध्ये मी आपल्याला काउचिंग स्टिच आणि त्याचे काही प्रकार शिकवणार आहे। या आधीचा क्लास 19 मध्ये मी आपल्याला स्प्लिट स्टिच शिकवलेला आहे। तसेच या क्लासमध्ये स्प्लिट स्टिचची डिझाइन पण करून झालेली आहे। या डिझाइनमध्ये स्प्लिट स्टिच सोबत बटन होल स्टिच आणि फ्रेंच नॉटनी सिक्वेन्स लावलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर पण ती डिझाइन दिसत आहे बघा तुम्ही। तुमचा हा व्हिडिओ स्किप झालेला असेल तर तुम्ही चॅनलवर पाहू शकता। आता आपण स्टिचला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी आपल्याला नीडल वर काढायची आहे। ही 9 सेंटीमीटर लांबीची लाईन ड्रॉ केलेली आहे। बघा दिसल्याप्रमाणे लाईनच्या सुरुवातीला नीडल वर काढायची आहे। हा जो थ्रेड आहे तो बघा, हा जो थ्रेड आहे तो लाईनवर असा येतो आणि त्यावर दुसऱ्या थ्रेडनी पुन्हा काउचिंग केले जाते। तर बघा त्यासाठी मी हा दुसरा कलरचा थ्रेड घेतलेला आहे। हे दोन्हीही थ्रेड 6 पदरी आहेत। बघा ही सरळ लाईन आहे आणि याच्यावर काउचिंग करायचं आहे। तर यावर 2 प्रकारे आपण काउचिंग करू शकतो। त्याआधी मार्क करून घेऊया कुठे स्टिचेस घेणार आहे। या लाईनवर त्याच्या आधी मी मार्क करून घेते म्हणजे तुम्हाला कळेल की हे स्टिचेस किती अंतरावर घ्यायचे असतात। बघा याप्रमाणे हे स्टिचेस घ्यायचे असतात। त्यातील हे अंतर सारखं आलं पाहिजे। साधारणतः असे अर्धा सेंटीमीटर त्यातील अंतर असेल आणि हा थ्रेड असा आडवा असतो। बघा याप्रमाणे मी मार्क करून घेतलेला आहे। हे काउचिंग आता आपण सरळ लाईनवर करणार आहोत। तर तेव्हा बघा सरळ लाईनवर आपण 2 प्रकारे करू शकतो। एक प्रकारे बघा आता हा थ्रेड मी नुसता असा लाईनवर ठेवला आहे आणि दुसऱ्या थ्रेडनी त्याला टाय करत जाणार आहे। तर पहा हा स्टिच घेतला आहे मी एक। जो थ्रेड हातात धरलेला आहे त्याच्या वरच्या साईडला थोडासा नीडल वर काढायची आहे आणि पुन्हा खालच्या साईडला थोडीशा बाजूनी जी थ्रेडच्या बाजूनी बरोबर बाजूनी नीडल खाली टाकायची आहे। याप्रमाणे आपल्याला या पूर्ण लाईनवर स्टिचेस घ्यायचे आहे आणि ह्या स्टिचेसमधील अंतर सारखं असलं पाहिजे जेणेकरून मग ते दिसायला सुंदर दिसते। पहा याप्रमाणे आपल्याला हा स्टिच घ्यायचा आहे। आता पुन्हा पहा तिसरा स्टिच घेते मी। जी लाईन ड्रॉ केलेली असते त्याच्यात किंचितशे वरती आपल्याला नीडल काढायची आणि किंचितशी खाली नीडल टाकायची आहे। त्याच्या ह्या मध्ये हा ब्राऊन थ्रेड असला पाहिजे म्हणजे त्याने तो बांधला जातो तिथे। याप्रमाणे आपल्याला हे पूर्ण लाईनवर स्टिचेस घ्यायचे आहे। तर आपण या प्रकारे सुद्धा करू शकतो। आणि दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला हे सरळ लाईनवर करायचं आहे म्हणून आपण याला असे सरळ लाईन आपल्याला जिथपर्यंत हा स्टिच करायचा आहे तिथपर्यंत त्याच्या शेवटच्या टोकाला नीडल आपण खाली टाकायची। जो सरळ धागा असतो ती नीडल बघा अशी सुद्धा टाकू शकतो कारण आपल्याला हे सरळ लाईनवर करायचं आहे। इथे कुठे वळण नाही काही नाही म्हणून ते आपल्याला या प्रकारेही करू शकतो आपण। बघा आणि जे त्याच्या खाली जे मार्किंग केलेलं आहे तिथे आपण हे उभे स्टिचेस करायचे आहे। तर ते करायला सोपं जातं म्हणजे एका हाताने धागा पकडून ठेवावा लागत नाही। तर बघा ह्याप्रमाणे आपण त्याला नंतर टाय करत जायचं। पण हे फक्त आपण सरळ लाईन थोडीशी कर्व लाईन यावर करू शकतो। दुसरे शेप्स जे असेल तर त्याला आपल्याला हा जो याला लीडिंग थ्रेड म्हणतात जो की ब्राऊन कलरचा थ्रेड आहे तो मोकळा सोडावा लागतो आणि जसा शेप असेल त्याप्रमाणे आपल्याला टाय करत जावं लागतं। पण हा केवळ सरळ स्टिच असल्यामुळे सरळ लाईनवर असल्यामुळे मी तो एंडला खाली टाकून घेतलेला आहे। तर बघा याप्रमाणे हे स्टिचेस करत जायचे आहे आपल्याला। बघा हा आता शेवटचा टाय करते आहे मी शेवटच्या स्टिचने। तो टाय करून झाल्यानंतर
थ्रेड खाली टाकून घेणार आणि नंतर गाठ मारून घेणार. बघा याप्रमाणे स्टिच तयार करून झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला पुढचा प्रकार दाखवणार आहे. यानंतरचा प्रकार आहे झिगझॅग काउचिंग. हा 35 नंबरचा स्टिच आहे. बघा या आधीचा 34 नंबरचा होता. झिगझॅग स्टिच करण्यासाठी 2 थ्रेड्सची गरज असते, म्हणजेच 2 नीडलमध्ये थ्रेड्स घ्यावे लागतात. आणि हे थ्रेड्स कॉन्ट्रास्ट कलरचे असले तर हा केलेला स्टिच आणखी सुंदर दिसतो. म्हणून हे 2 कॉन्ट्रास्ट कलरचे थ्रेड्स घेतलेले आहे. आणि दोन्हीही थ्रेड्सचे 6 पदर आहेत. ग्रीन कलरचा 6 पदर आणि येलो कलरचे 6 पदर असे थ्रेड्स घेतलेले आहे. ह्या 2 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे आणि त्यावर या प्रकारे मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. ह्या दोन्ही लाईनवर हे जे डॉट्स घेतलेले आहेत त्यामधील प्रत्येक डॉटमधील अंतर 1 सेंटीमीटर आहे. 1 सेंटीमीटर अंतर दिसते प्रत्येक डॉटमध्ये. खालच्या लाईनवरही तसेच अंतर आहे. त्याप्रमाणे आपल्याला हे डॉट्स करून घ्यायचे आहेत. बघा लाईनच्या सुरुवातीला निडलवर काढायचे आहे. तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे, ऑरेंज किंवा ग्रीन. अशा प्रकारे आपल्याला हा स्टिच वर घ्यायचा आहे. तर आपण तिथे वर जिथे डॉट केलेला आहे तिथे आपण स्टिच घेणार आहोत. बघा त्याआधी मी झिगझॅग पॅटर्न ड्रॉ करून घेते. याप्रमाणे झिगझॅग पॅटर्न ड्रॉ करून घ्यायचा आहे त्या डॉट्सवर. आता हा स्टिच आपल्याला झिगझॅग स्टिच आहे. तर हा जो थ्रेड आहे तो वरती आपल्याला न्यायचा आहे आणि तिथे एका स्टिचने तो टाय करायचा आहे. बघा याप्रमाणे आपण जसा आधी वरती काउचिंग केलेलं आहे स्ट्रेट लाईनवर आणि जसा स्टिच घेतला होता तसाच आता आपल्याला हा स्टिच घ्यायचा आहे. आपण जिथे मार्क केलेला आहे तिथे याप्रमाणे. बघा या वरच्या लाईनवर ज्याप्रमाणे आपण ऑरेंज थ्रेडने टाय केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला आता या लाईनवर पण झिगझॅग शेपमध्ये हा ग्रीन थ्रेड टाय करायचा आहे. जिथे जिथे आपण मार्क केलेला आहे तिथे हा थ्रेड टाय करणार आहे. बघा याप्रमाणे जी लाईन आहे तिच्या थोडंसं वरती निडल काढायची आहे आणि थोडंसं खालून निडल टाकायची आहे. बघा आता हा झिगझॅग पॅटर्न असल्यामुळे आपल्याला थ्रेड वर घ्यायचा आहे आणि तिथे टाय करायचा आहे. बघा याप्रमाणे आता आपण परत खाली थ्रेड करायचा आणि जिथे मार्क केलेला आहे त्या मार्किंगवर आपण हा थ्रेड पुन्हा टाय करणार आहे. एक टाय स्टिच घेणार आहोत. बघा हे स्टिचेस उभे येत आहेत हे तुम्ही लक्ष द्या. याप्रमाणे आता पुन्हा आपल्याला वरच्या पॉईंटवर निडलवर काढून त्याखाली हा ग्रीन थ्रेड घ्यायचा आहे आणि तिथे ग्रीन थ्रेडला पण या ऑरेंज थ्रेडने टाय करणार आहे. याप्रमाणे आता इथे आपला हा स्टिच करून झालेला आहे. स्टिच झालेला आहे. निडल खाली टाकून घेणार आहे. याप्रमाणे आपला हा झिगझॅग स्टिच करून झालेला आहे. आता तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल की हा झिगझॅग काउचिंग स्टिच कसा करायचा आहे. आता हा जो झिगझॅग पॅटर्न तयार झालेला आहे त्याच्यावरच मी पुन्हा आता तुम्हाला डिझाईन करून दाखवणार आहे. आणि त्याचं जे सॅम्पल आहे या झिगझॅग काउचिंग स्टिचचं ते मी नंतर परत दुसरीकडे तयार करणार आहे. तर याच्यावरच आपण आता ही झिगझॅग काउचिंग स्टिचची एक बॉर्डर लाईन तयार करणार आहे. जो आपण मार्क केलेला होता त्या डॉटवर थ्रेड वरती काढलेला आहे ग्रीन कलरचा आणि याप्रमाणे त्याला आपण क्रॉस घेऊन स्लांटिंग घेतलेला आहे आणि जिथे क्रॉस तयार झाला तिथं एक स्टिच घेऊन आपण त्याला टाय केलेला आहे. तर आता हा दुसरा स्टिच घेतलेला आहे आणि याला त्या ठिकाणी आपण टाय करत आहोत. बघा याप्रमाणे आता पुन्हा स्टिच वरती घेतला थ्रेडवर स्लांटिंग घेतलेला आहे आणि जिथे तो क्रॉस होतो ग्रीन थ्रेडला तिथे मी त्याला
टाय करत आहे. बघा याप्रमाणे ऑरेंज कलरच्या थ्रेडनी टाय करते आहे. ही एक प्रकारची बॉर्डर लाईन तयार होती आहे. पहा याप्रमाणे थ्रेड पुन्हा वरती घ्यायचा आहे आणि त्याला वरच्या पॉईंटवर आपण जिथे मार्क केलेलं होतं तिथे पुन्हा टाय करायचं आहे. पहा याप्रमाणे ऑरेंज थ्रेडने आपण टाय करून घेणार आहे त्याला. तर या प्रकारे ही एक बॉर्डर लाईन तयार होती आहे. खूप सुंदर दिसत आहे ही बॉर्डर लाईन. पहा तुम्ही. जे उर्वरित भाग आहे तो आपण आता याप्रमाणे करून घेणार आहोत पुढे. तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल की झिगझॅग काउचिंग स्टिच कसा करायचा आहे आणि त्या स्टिचपासून आपण हे तयार केलेले एक बॉर्डर लाईन आहे. पहा याप्रमाणे सुंदर अशी बॉर्डर लाईन आपण तयार करू शकतो. अतिशय सोपी अशी ही बॉर्डर लाईन आहे. ते आपली ही बॉर्डर लाईन पूर्ण झालेली आहे काउचिंग स्टिच. आता काउचिंग स्टिचचं सॅम्पल मी इथे करून ठेवणार आहे. म्हणजे काउचिंग स्टिच कसा असतो हे नंतर लक्षात यावं आपल्याला. एखाद्यावेळेस आपण खूप दिवस आपल्या पाहण्यात येत नाही आणि आपल्याला त्याचा विसर पडतो. हे तर आपण जे आधीचं केलेलं आहे ते डिझाईन आहे, म्हणजे त्यापासून बनवलेलं डिझाईन. पण मेन काउचिंग स्टिच, झिगझॅग काउचिंग स्टिच कसा असतो तर त्यासाठी ते लक्षात यावं म्हणून मी या ठिकाणी डिझाईन करून ठेवणार, हा स्टिच करून ठेवणार आहे. काउचिंग स्टिच, झिगझॅग काउचिंग स्टिच. पहा इथे मार्क केलेला आहे. बघा याप्रमाणे हा झिगझॅग काउचिंग स्टिच इथे तयार करून ठेवलेला आहे. स्टिचेस खूप असतात आणि आपल्याला ते म्हणजे नुसते नावावरून आपल्या ते लक्षात राहत नाही काही वेळेस. तर आपण ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतात. म्हणून या प्रकारचा स्टिचचा नमुना मी तयार करून ठेवलेला आहे आणि ही त्यापासून केलेली बॉर्डर आहे. झिगझॅग काउचिंग स्टिचची आणखी एक बॉर्डर लाईन आपण तयार करणार आहोत. त्यामध्ये आपण सिक्वेन्सचा वापर करणार आहे. काउचिंग स्टिचेसचे आणखी प्रकार आहेत पण ते या व्हिडिओमध्ये कवर करू शकत नाही. त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल. तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर आपण आता या व्हिडिओमध्ये ही एक बॉर्डर तयार केलेली आहे झिगझॅग काउचिंग स्टिचने. तर आता आणखी दुसरी एक बॉर्डर तयार करणार आहोत. त्यासाठी हे असे डॉट्स मार्क करून घ्यायचे आहेत. बघा मला माहितीच आहे झिगझॅग काउचिंग स्टिच करत असताना डॉट्स कसे ड्रॉ करायचे, मार्क करायचे आहे. पहा असं झिगझॅग करून घेणार आहे. पॅटर्न झिगझॅग पॅटर्न करून घेणार आहे. आता त्यावर झिगझॅग स्टिच घेतलेला आहे. पहा याप्रमाणे. तर आपण पुढील डिझाईन करण्यासाठी या प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे. ह्या जे मार्क केलेले आहे ते सुद्धा उंचीला साधारणतः 1 सेंटीमीटर असेल आहे. बघा याप्रमाणे ही मधली जी लाईन आहे त्यावर या सिक्वेन्स लावणार आहेत. बघा ह्या सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्स लावणार आहे. त्यासाठी हा जो थ्रेड घेतलेला आहे तो 6 पदरी आहे आणि 5 नंबरची निडल घेतलेली आहे. बघा ही जी सिक्वेन्स लावत आहे त्यासाठी जो स्टिच वापरलेला आहे तो पिस्टल स्टिच आहे. आता तो कसा करायचा ते मी यामध्ये दाखवणार नाही कारण आधीच व्हिडिओ मोठा झालेला आहे. हा स्टिच मी तुम्हाला क्लास 16 मध्ये शिकवलेला आहे. पिस्टल स्टिचने या सिक्वेन्स लावलेल्या आहे. बघा क्लास 16 मध्ये हा स्टिच अगदी सविस्तरपणे तुम्हाला दाखवलेला आहे. त्यासाठी तुम्ही क्लास 16 पाहू शकता. बघा याप्रमाणे सुंदर अशी ही बॉर्डर तयार झालेली आहे. आणि आता जे मार्किंग उरलेले आहेत त्या ठिकाणी या ग्रीन थ्रेडनी या प्रकारे साधे स्टिचेस घेणार आहे. आपण जसं रनिंग स्टिचला एक स्टिच टाकतो त्याप्रमाणे हा एक स्टिच टिकलीच्या या साईडला आणि दुसरा स्टिच टिकलीच्या दुसऱ्या साईडला असा टाकलेला आहे. पहा याप्रमाणे सुंदर अशी ही सोपी बॉर्डर तयार केलेली आहे. झिगझॅग काउचिंग स्टिच वापरलेला आहे. इथे आपल्याला ही बॉर्डर तयार करून झालेली आहे. थ्रेड खाली घेऊन
गाठ मारून घेणार आहे। बघा किती सुंदर अशी बॉर्डर तयार झालेली आहे। तुम्ही अशा प्रकारे सुंदर सुंदर अशा आणखी काही बॉर्डर्स किंवा डिझाईन्स तयार करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर आता भेटूया पुढील क्लास 21 मध्ये अशा छानशा एका व्हिडिओसोबत आणि काउचिंग स्टिचच्या नवीन प्रकारासोबत। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।